शाहीर बाबासाहेब देशमुख, पिराजीराव सरनाईक यांच्या पोवाड्यांनी त्यावेळी आसमंत दुमदुमून जायचा। या सर्वांमध्ये त्यावेळी गाजला तो सिंहगडाचा पोवाडा दरवाजा। पेशवेकालीन काळामध्ये हा दरवाजा मुख्यत्वे वापरला जायचा। याला डोंजे दरवाजा असे देखील म्हणतात। त्याला घोड्याची पागा असं म्हटलं जातं, परंतु हे खरं तर अर्धवट कोरलेलं प्राचीन लेणं आहे। हा डोनागिरी कडा जो आज तानाजी कडा म्हणून ओळखला जातो, याच कड्यावरून तानाजीराव मालुसरे 500 मावळ्यांसहित दोर लावून वरती चढून आले आणि पुढे सिंहगडचा रणसंग्राम घडला। स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज स्वभावाने शांत व गंभीर जरी होते तरी ते मुत्सद्दी आणि अतिशय पराक्रमी देखील होते। भैरव हे कोळ्यांचं दैवत। यादवांची सत्ता या किल्ल्यावर येण्याच्या आधी इथे हा किल्ला कोळ्यांच्या ताब्यात होता। त्याच्यामुळे आपल्या मामाने मारलं मला, दात खाऊन केले वाराला, दात खाऊन केले वाराला, उभा चिरला उदे बाणाला रे। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे इतिहास जाणून घेणं आजकाल खूपच सोपं झालंय, परंतु माझ्यासारख्या 80-90च्या दशकामध्ये जन्मलेल्या पिढीवर इतिहासाचा संस्कार शाळेत जाण्याआधीही जर कुणी केला असेल तर तो शाहिरांच्या पोवाड्यांनी केला। शाहीर बाबासाहेब देशमुख, पिराजीराव सरनाईक यांच्या पोवाड्यांनी त्यावेळी आसमंत दुमदुमून जायचा। या सर्वांमध्ये त्यावेळी गाजला तो सिंहगडाचा पोवाडा। किल्ल्यात किल्ला अवघड, भयंकर चढ, असा सिंहगड, असा सिंहगड, प्राणाचे मोल देऊन त्याला, तानाजीने सर केला किल्ला, ऐका मर्दाच्या पोवाड्याला जी जी जी। असे पोवाडे ऐकत आमची पिढी आणि त्यांचं बालपण हे समृद्ध झालं। याच पोवाड्याची नव्याने उजळणी करण्यासाठी आज आपण आलो आहोत किल्ले कोंढाण्यावर, अर्थात जिजाऊ मासाहेबांच्या लाडक्या सिंहगडावर। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर पाहूया सिंहगड। स्वराज्यासाठी आऊसाहेबांच्या इच्छेखातर कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवरायांनी तानाजी मालुसरेंना दिली। तेव्हा ते मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते। त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली आणि कडेकोट बंदोबस्त असलेल्या कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला। निघताना त्यांचे शब्द होते, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं। पुढे तानाजीरावांच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करत 1693 मध्ये नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी सिंहगड पुन्हा जिंकला। आता आपण येऊन पोहोचतो पहिल्या दरवाजावरती, पुणे दरवाजा। पेशवेकालीन काळामध्ये हा दरवाजा मुख्यत्वे वापरला जायचा। याला डोंजे दरवाजा असे देखील म्हणतात। हा एकच दरवाजा नसून याच्या पाठोपाठ असे 3 दरवाजे आहेत आणि गडाच्या पश्चिमेला आणखी एक दरवाजा आहे, कल्याण दरवाजा, जो शिवकाळात वापरला जायचा आणि त्या दरवाजाकडेही आपण आता भेट देणार आहोत। या किल्ल्याचा नामोल्लेख कागदोपत्री कुंधाना, कोंढाणा, बक्षिंदा बक्ष, सिंहगड अशा भिन्न नावांनी आढळतो। याची उंची 1400 मीटर तर आकार एखाद्या त्रिकोणी फरशी कुऱ्हाडीसारखा आहे। या गडाचा इतिहास रोमांचकारी व मनोरंजक आहे। आता आपण येऊन पोहोचतो ते खांदकड्याजवळ। खांदकडा हा भाग पार्किंगच्या जवळ असून मुख्य किल्ल्यात प्रवेश करण्याच्या आधी एका छोट्या दरवाजाने आत येऊन हा भाग जरूर बघा। खांदकडा बेसिकली सुरक्षिततेसाठी तटबंदीने बंदिस्त केलेला आहे। या किल्ल्याला एक सोंड पण आहे खाली आणि त्या सोंडेच्या वरती पण बुरुज बांधून ते बंदिस्त करण्यात आलेलं आहे। इथे फारसे अवशेष पाहण्यासारखे नाहीत, परंतु तटबंदीसाठी दगड काढल्यामुळे इथे 2 पाण्याची टाकी आहेत, परंतु ती सध्या कोरडी आहेत।
खांदकडा पाहून झाल्यावर दुसऱ्या दरवाजाकडे यावे. हा दरवाजा देखील 2 बुरुजात बांधला असून त्याची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती झाल्याने त्यावर कोणतीच नक्षी अथवा शिल्प दिसून येत नाहीत. हा आहे सिंहगड किल्ल्याचा तिसरा दरवाजा. याच्यावरची कमळाची नक्षी, पानाचं तोरण, शरभ शिल्प हे पाहता हा प्राचीन काळात बांधलेला गडाचा मूळ दरवाजा असण्याची शक्यता आहे. या सिंहगड किल्ल्याचे 3ही दरवाजे एका बाजूला कडा आणि दुसऱ्या बाजूला दरी अशा प्रकारेच बांधलेले आहेत. यातून आत गेलं की पहारेकऱ्यांसाठी देवड्या बनवलेल्या आहेत त्यांची विश्रांतीची जागा म्हणून, आणि या दरवाजातून आत गेल्यानंतर आपला मुख्य सिंहगड किल्ल्यामध्ये प्रवेश होतो. आपण आता जिथे उभे आहे त्याला घोड्याची पागा असं म्हटलं जातं, परंतु हे खरं तर अर्धवट कोरलेलं प्राचीन लेणं आहे. त्याचा व्हरांडा आणि खांब हे अशा अर्धवट कोंडल्यामुळे 7 ते 8 पाण्याची टाकी या ठिकाणी तयार झालेली दिसतात. कदाचित पुढे जाऊन या ठिकाणी घोडे पण बांधले असतील, त्याच्यामुळे याला घोड्याची पागा असं सुद्धा म्हणत असतील. अतिशय सुंदर प्राचीन लेणं आहे हे खरं तर. नरवीर तानाजी मालुसरेंच्या समाधीस्थळी नतमस्तक होताना ऊर अभिमानाने भरून येतो. इतिहासानं जसं दुर्लक्ष केलं तसंच सिंहगडाला भेट देणाऱ्या शिवभक्तांकडूनही सहसा जिथं जाणं होत नाही ती छत्रपती राजाराम महाराजांची समाधी या ठिकाणी आहे. छत्रपती राजाराम महाराज स्वराज्याचे 3रे छत्रपती. राजाराम महाराज स्वभावाने शांत व गंभीर जरी होते तरी ते मुत्सद्दी आणि अतिशय पराक्रमी देखील होते. शंभूराजांच्या दुर्दैवी हत्येनंतर अतिशय कोवळ्या वयामध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्याकडे राज्यकारभार आला. तो त्यांनी मोठ्या हिमतीने चालवला. प्रसंगी तामिळनाडूमधील जिंजी येथील किल्ल्यावर मराठ्यांची राजधानी बसवून त्यांनी तिथून आपला राज्यकारभार चालवला. जिंजी सोडल्यानंतरही त्यांनी परत महाराष्ट्रात येऊन बराच पराक्रम गाजवला, परंतु एवढी सगळी दगदग त्यांना सहन झाली नाही आणि सन 1700 मध्ये या सिंहगड किल्ल्यावरती छत्रपती राजाराम महाराजांनी देह ठेवला. त्यांची समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कल्याण दरवाजाकडे जाताना आपण गडावरील प्रसिद्ध अशा देव टाक्याजवळ पोहोचतो. याचा उपयोग आजही पिण्याच्या पाण्यासाठी होतो. हे पाणी वर्षभर उपलब्ध असते. याची चव अप्रतिम असून हे पाणी आपला सर्व थकवा दूर करते.
आता आपण येऊन पोहोचतो कल्याण दरवाजाजवळ. हा किल्ल्यावर प्रवेश करण्याचा दुसरा अधिकृत दरवाजा. पहिला दरवाजा आपण पुणे दरवाजा पाहिला आणि हा आहे कल्याण दरवाजा. पुणे सातारा रस्त्यावरील साधारण शिवापूर, कोंढणपूर, कल्याण गाव आणि तिथून पायी आपण या कल्याण दरवाजाने सिंहगड किल्ल्यावरती प्रवेश करू शकतो. याला आपण 2 दरवाजे बघतो. पहिल्या दरवाजावरती दोन्हीकडे कमळाच्या नक्षी आहेत आणि त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर तटबंदीने दुसऱ्या दरवाजाला जोडला असून तिथं रणमंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. दुसऱ्या दरवाजावरती एकीकडे हत्ती शिल्प आहे, एकीकडे वराह शिल्प आहे आणि बाळाजी बाजीराव प्रधान असा उल्लेख असलेला शिलालेखही यामध्ये आढळतो. याच कल्याण दरवाजामधून तानाजीरावांचे बंधू सूर्याजी मालुसरेंनी गडावर प्रवेश केला आणि तानाजीरावांच्या मृत्यूनंतर सैरभैर झालेल्या मावळ्यांना पुन्हा नेटाने लढायला प्रवृत्त केले आणि गड काबीज केला. कल्याण दरवाजापासून टेहळणी बुरुजाच्या वरून एक टेकडीकडे वाट जाते. तिथून आल्यानंतर आपण या चौथऱ्याजवळ येतो. हाच तो चौथरा जो उदयभान राठोड याचा आहे. तानाजीराव मालुसरेंशी त्याचं घनघोर युद्ध झालं आणि त्यात ते दोघेही जखमी होऊन दोघांचाही अंत झाला. त्या उदयभान राठोडचा हा मृत्यूनंतर केलेला चौथरा आहे. उदयभान राठोड हा खरं तर राजपूत सरदार होता, परंतु त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि ज्यावेळी हे युद्ध झालं त्यावेळी तो या किल्ल्याचा किल्लेदार होता. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर 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 हर. उदयभानूच्या चौथऱ्यावरची जी टेकडी आहे त्या टेकडीच्या बाजूने आपण येतो ते या झुंजार बुरुजावरती. मुख्य डोंगर रांगेपासून वेगळं होण्यासाठी हा झुंजार बुरुज बांधलेला आहे आणि या झुंजार बुरुजाच्या सोंडेवरती काही वास्तू आणि घरांचे अवशेष सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पुरंदरच्या तहामध्ये शिवरायांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्यात कोंढाणा हा प्रमुख किल्ला होता. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवरायांनी मुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्याचा सपाटा लावला. सिंहगड हे मुघलांना लष्करी दृष्टीने महत्वाचे ठिकाण होते. स्वराज्याची राजधानी राजगड इथून जवळ होती. तसेच या ठिकाणावरून पुणे परिसरावर चांगलेच नियंत्रण मिळवता येत होते. म्हणून मुघलांनी या किल्ल्यावर जास्त शिबंदी व सैन्य तैनात केले होते. शिवरायांना देखील राजगडच्या इतक्या जवळ मुघल अस्तित्व नको होते, म्हणून हा किल्ला परत घेणे अत्यंत गरजेचे होते. आता आपण झुंजार बुरुजाला भेट देऊन तटबंदीच्या कडेने चालत चालत आलो या डोनागिरी कड्यावरती. हा डोनागिरी कडा जो आज तानाजी कडा म्हणून ओळखला जातो. याच कड्यावरून तानाजीराव मालुसरे 500 मावळ्यांसहित दोर लावून वरती चढून आले आणि पुढे सिंहगडचा रणसंग्राम घडला. नरवीर तानाजी मालुसरेंच्या समाधीला भेट देऊन आपण कडेने आल्यानंतर इथे अमृतेश्वर भैरव मंदिर दिसतं. भैरव हे कोळ्यांचं दैवत.
यादवांची सत्ता या किल्ल्यावर येण्याच्या आधी इथे हा किल्ला कोळ्यांच्या ताब्यात होता. त्याच्यामुळे आपल्याला इथे अमृतेश्वर भैरव मंदिर दिसतं. गाभाऱ्यामध्ये भैरव आणि त्याची शक्ती भैरवी अशा 2 मूर्त्या आपल्याला दिसतात. भैरवाच्या हातामध्ये नरमुंड आहे, राक्षसाचं शिर आहे, तर त्याच्या मुकुटावरती आणि दंडावरती नागबंद इथे दिसतात. तसंच पायाशी त्या नरमुंडामधून पडणारं रक्त चाटणारा श्वान सुद्धा दिसतो. तर हे अतिप्राचीन मंदिर सिंहगड किल्ल्यावर आल्यानंतर तुम्ही अवश्य पहा. आपण आता जिथे उभे आहोत हे आहे लोकमान्य टिळकांचं निवासस्थान. उन्हाळ्यामध्ये जशी सवड मिळेल तसे टिळक येथे येऊन राहत होते. टिळकांचा जो अलौकिक ग्रंथ आहे गीता रहस्य, त्याची मुद्रण प्रत या सिंहगड किल्ल्यावरती याच निवासस्थानी तयार झाली. आणि एकदा सन 1915 मध्ये महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांची भेट या सिंहगड किल्ल्यावरती झाली. आणि असं सांगितलं जातं की जे आपण जे देव टाकं पाहिलं त्या देव टाक्याचं पाणी महात्मा गांधी अगदी आवडीने मागवत होते. आता आपण येऊन पोहोचतो दारुगोळा कोठाराजवळ. दारुगोळा कोठार हे इतिहास काळामध्ये तोफगोळे, दारुगोळा, स्फोटक इत्यादी ठेवण्यासाठी बनवलं जायचं. त्याच्या संरक्षणासाठी पण उपाय तसेच केले जायचे, जेणेकरून मजबूत भिंती, लोखंडी खिडक्या आणि इतर संरक्षणाचे उपाय त्या काळी केले जायचे. इतिहास काळामध्ये मुख्य वस्तीपासून दूर असायचं हे दारुगोळा कोठार, कारण जीवितहानी होऊ नये. परंतु दुर्दैवाने पेशवे काळामध्ये या दारुगोळा कोठारावरती वीज पडली होती आणि त्या काळच्या फडणीसांच्या घरातील सर्व माणसं त्यामध्ये दगावली होती. सिंहगडावर पर्यटन वाढतंय हे जरी चांगलं चित्र असलं तरी गडावर पिठलं भाकरी, दही चांगलं मिळतं म्हणून जायचं, यापेक्षा तानाजीरावांनी जिथं रक्त सांडलं, छत्रपती राजाराम महाराजांनी देह ठेवला, तिथे नतमस्तक व्हायला जायचं अशी मानसिकता तयार व्हावी यासाठी हा छोटा प्रयत्न. जय शिवराय. किल्ल्याचे जे सरदार आहे ते उदयबान राठोड. उदयबानाचं वय किती? 25 वर्षाचा तरुणा बाण. आणि तानाजींबर कोण आहे? तानाजीची मामा आहेत, शेजार मामा. वय किती? 80. बर. मामानी मारला उन्हाला, मामानी मारला उन्हाला, दात खाऊन केले वाराला, दात खाऊन केले वाराला, उभा चिरला उदय बाणाला रे. बघा बघा कोंडण्याकडं, बघा बघा कोंडण्याकडे, वीज कडकड, निशान फडफड, हर हर करून वाघ चिरला रे. हर हर करून वाघ चिरला रे. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. नरवी तानाजी मालुसरेंचा विजय असो. स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्यांचा विजय असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराज.